पहिलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे। मुंबईतील बोरीवली इथल्या गोराई समुद्र किनाऱ्यावर भरतीच्या वेळी एक मिनी व्हॅन अडकली। काल रात्रीपासून भरती असल्याने लाटा खूप वेगाने उसळत होत्या, त्यामुळे व्हॅन बाहेर येऊ शकली नाही। जीवरक्षक आणि स्थानिकांच्या मदतीने लोकांनी व्हॅनला दोरीने बांधण्यात आलं, जेणेकरून व्हॅन समुद्रामध्ये वाहून जाऊ नये म्हणून हे सगळे प्रयत्न करण्यात आले। काल रात्री अडकलेली व्हॅन अजूनही गोराई समुद्र किनाऱ्यावरच अडकलेली आहे। व्हॅनमध्ये बसलेल्या सर्व लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी विजय वंजारा यांच्याकडे। विजय, ही व्हॅन अडकलेली आहे, प्रवाशांना बाहेर काढण्यात आले, पण व्हॅन अजूनही अडकलेली दिसून येते। नक्की मुंबईच्या पश्चिमेकडील बोरिवली येथील गोराई समुद्र किनाऱ्यावर काल रात्री भरतीच्या वेळी एक मिनी व्हॅन अडकलेली आहे। काल रात्रीपासून भरती आलेल्याने हे लाटा खूप वेगाने उसळत आहेत, त्यामुळे वाहन बाहेर काढू शकले नाही आणि जीवरक्षक आणि स्थानिकांच्या मदतीने या लोकांनी या व्हॅनला दोरीने बांधलेला आहे, जेणेकरून व्हॅन समुद्रात वाहून जाऊ नये। आणि काल रात्री अडकलेल्या व्हॅन अजूनही गोराई समुद्र किनाऱ्यावर अडकलेली आहे। त्या व्हॅनमध्ये बसलेल्या सर्व लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेला आहे। तसेच आता ही भरती परत उतरली जाणार, त्यावेळी हा जो व्हॅन आहे ती काढण्यात येणार आहे। विजय, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आता बातम्या काही वेगवान स्वरूपातल्या पाहूयात 25 मिनिटे 50 बातम्या। 17 सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकारी विरोधी भूमिका जाहीर करावी लागेल, असा अल्टिमेटम पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी दिलाय। हैदराबाद गॅझेटवरून नोंदी द्यायला सुरुवात करा, अन्यथा मोठा निर्णय घ्यावा लागेल, असा थेट इशारा त्यांनी दिलाय। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषण समारोप प्रसंगी सरकारनं मुंबईमध्ये बैठक घेण्याचं दिलेलं आश्वासन पाळलंय। उद्या मंत्रालयामध्ये ओबीसींची बैठक होणार आहे। या बैठकीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्यासह आमदार परिणय फुके यांना देखील निमंत्रित केलंय। मुंबईमध्ये आज ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। दुपारी 3 वाजेच्या सुमारास यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये ही बैठक होणार आहे। राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या जीआरला ओबीसी नेत्यांसह समाजाचा देखील विरोध आहे। सरकारच्या जीआरमुळे ओबीसींचे नुकसान झाल्याचा आरोप ओबीसी नेते करतात। राज्यातील मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घेण्याबाबत वारंवार आश्वासनं देण्यात आली, मात्र गेल्या 2 वर्षांमध्ये मराठा आंदोलकांवर विविध ठिकाणी दाखल झालेल्या 826 पैकी केवळ 86 गुन्हे मागे घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील चिंचोली या एकाच गावामध्ये 50 कुणबी नोंदी सापडल्या आहेत, मात्र उर्दू आणि मोडी लिपीतील भाषांतराच्या चुकांमुळे 50 नोंदींपैकी फक्त 5 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळाले। हैदराबाद साताऱ्यानंतर आता कोल्हापुरी गॅजेटची चर्चा रंगली आहे। कोल्हापूरच्या गॅजेटमध्येही मराठा आणि कुणबी यांचा साधर्म्य दाखवलाय, त्यामुळे कोल्हापूर गॅजेटबाबत मराठा समाज आता भूमिका मांडणार आहे।